वसा जनसेवेचा। बुलढाणा शहरातील एका नामांकित विद्यालयात 8व्या वर्गात शिकणाऱ्या 2 वर्गमित्रांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। 3 दिवसातील दुसऱ्या घटनेने जिल्ह्यातील पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। अवघ्या 14 वर्ष वयाच्या 2 विद्यार्थ्यांनी लागोपाठ 2 दिवसांच्या अंतराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक क्षेत्रही चिंतित झाले आहे। शहरातील भारत विद्यालयात 8व्या वर्गात शिकणाऱ्या नमन अरुण राऊत या विद्यार्थ्याने शिक्षक व शिक्षिका असलेले त्याचे आई वडील हे कर्तव्यावर बाहेर गावी गेले असतानाच 11 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या दुःखद घटनेच्या पाठोपाठ काल सायंकाळी अथर्व वैभव राणे याने शाळेतून परतल्यानंतर सुंदरखेड परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। वैभवचे वडील कारागृह पोलीस आहेत। बुलढाण्यातील अल्पवयीन वर्गमित्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी पालक वर्गाला प्रचंड धक्का बसला आहे। या अनाकलनीय घटनांमागील कारण शोधणे हे पोलिसांसमोर आता आव्हानच आहे। आणि दुर्दैवी अशी आहे। खरं म्हणजे 8व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी या स्तरापर्यंत यावं हीच एक मनाला न पटणारी कल्पना आहे। यामागे निश्चितपणे काय कारण आहेत याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे आणि आम्ही पोलिसांना सर्व प्रकारचं सहकार्य करतो आहोत। शेवटी तपास यंत्रणेच्या तपासामधून काय निष्पन्न होत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। आम्ही सुद्धा या प्रकरणामुळे अतिशय सुन्न झालेलं असून कारण समाजमन सुन्न करणारी अशी ही घटना आहे आणि निश्चितपणे या घटनेच्या माध्यमातून खऱ्या कारणांचा जर शोध लागला तर आपल्याला भविष्यामध्ये या झेन अल्फा ज्याला आपण म्हणतो त्यांच्या मनोविश्वाचा त्यांच्या भावनांचा धांडोळा घेऊन निश्चितपणे पुढे होणाऱ्या अशा या दुर्दैवी घटना टाळता येतील। शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नमन आणि अथर्व हे दोघेही अतिशय शांत प्रवृत्तीचे असे विद्यार्थी होते। अभ्यासामध्येही त्यांची प्रगती बऱ्यापैकी होती। दिनांक 11/2/26 नमन राऊत वय वर्ष 14 तसेच दिनांक 14/2/26 अथर्व राणे वय वर्ष 14 या विद्यार्थ्यांनी राहत्या घरी फाशी घेतलेली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनला ADR दाखल करण्यात आलेला आहे व या मुलांनी फाशी का घेतली, काय कारण होतं याबद्दल पूर्ण चौकशी सुरू आहे। शाळा प्रशासनाशी आम्ही बोललेलो आहे आणि त्या वर्गातील इतर जे पालक आहे त्यांचीही बैठक शाळा प्रशासनाने घेतलेली आहे की आपल्या मुलांना व्यवस्थित काउन्सिल करा, त्यांना अशा कृत्यापासून दूर राहायला सांगा की कुठलीही अडचण असेल तर त्या अडचणी आपण सोडवू शकतो सगळे मिळून, असं आवाहन पालकांना करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांना तिथल्या शिक्षकांनी असं बोलवून सांगितलेलं आहे की कुठलीही अडचण अशी नाही की ती सोडवल्या जात नाही आणि त्या अडचणी जर पालकांशी आणि शिक्षकांशी चर्चा केल्या तर त्या आपण सोडवू शकतो। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।